नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। बेरोजगारांना काम, सामाजिक न्याय, अर्थव्यवस्थेला चालना, मनरेगा अंतर्गत 150 दिवसांचा रोजगार, नवउद्योजकांना 3 वर्ष करमाफी, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प अशा विविध आकर्षक घोषणा या अर्थसंकल्पात केल्या गेल्यात। राहुल गांधी यांनी आक्रमक होत नरेंद्र मोदी सरकारवर टीका करत आपणच सत्तेवर आलो तर काय करणार ही जाहीर करून टाकलाय। या जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवर भाजपनं आक्षेपही घेतलाय, तोही लगोलग। 370 कलम राहणार, सिटीजन बिल रद्द करू, काश्मीर मधल्या CRPF जवानांची संख्या कमी करू अशा बाबी या जाहीरनाम्यात आहेत असं सांगत भाजपाचे नेते अरुण जेटली यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला आहे। काँग्रेस देशाच्या सुरक्षेशी तडजोड करतेय असा भाजपचा आक्षेप आहे। काँग्रेसच्या या जाहीरनाम्यानं खरंच जनतेचं भलं होणार आहे का? हा जाहीरनामा कितपत व्यवहार्य आहे? भाजपानं घेतलेले आक्षेप योग्य आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। काँग्रेस वादा निभावणार? काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला। या जाहीरनाम्यात गरिबी हटावचा नारा अधिक बुलंद करण्यात आलाय। शिवाय सरकारी नोकऱ्यांचं आश्वासनही देण्यात आलं आहे। या जाहीरनाम्यात नवीन असं काहीच दिसत नाही। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने अशी टीका भाजपकडून होऊ लागली आहे। काँग्रेसनं काढलं हुकुमी हत्यार। गरीबी पर वार 72,000। तरुणांना देणार 22 लाख रोजगार। 22 लाख सरकारी रोजगार। भाजपाकडून जाहीरनाम्यावर पलटवार। मुंगेरी लाल के हसीन सपने जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही। काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या ठेवणीतलं हुकुमी हत्यार काढलंय। इंदिरा गांधींनंतर त्यांचे नातू राहुल गांधींनी गरिबी हटावचा नारा दिलाय। जाहीरनाम्यातून काँग्रेसनं गोरगरीब, कामगार आणि तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय। गरिबांना वर्षाला 72,000 देणार। मार्च 2020 पर्यंत 22 लाख सरकारी नोकऱ्या देणार। मनरेगा अंतर्गत 150 दिवसांचा रोजगार, नवउद्योजकांना 3 वर्ष कर माफी, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प, कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाणार नसल्याचं आश्वासन, सर्वसामान्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। 22 लाख सरकारी रोजगार खाली पड़े हैं, उनको कांग्रेस पार्टी मार्च 2020 तक भर के दे देगी। 10 लाख युवाओं को ग्राम पंचायतों में रोजगार दिया जा सकता है। भाजपानं काँग्रेसच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली आहे। काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने असल्याचा टोला भाजपानं लगावलाय। मुंगेरी लाल के हसीन सपने जे कधीच पूर्ण होऊ शकत नाही। 50 वर्ष एकच नारा देतात, निवडणूक आली की गरिबी हटाव। प्रत्येक वेळी त्यांनी योजना जाहीर केल्यानंतर गरिबी तर हटली नाही, पण या देशातल्या गरिबांची संख्या काँग्रेसच्या कार्यकाळात दुपटीनं वाढली। काँग्रेसचा जाहीरनामा अभ्यासपूर्ण असल्याचा दावा राहुल गांधींनी केलाय, पण काँग्रेसच्या या घोषणा किती मतं मिळवून देतील याबाबत मात्र शंका आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत मिलिंद मुरुगकर, अर्थविषयक अभ्यासक आहेत, रत्नाकर महाजन, प्रवक्ता, काँग्रेस पक्ष, माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत CPMचे प्रतिनिधी सुबोध मोरे, आणि आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता माधव भांडारी। आपल्या सगळ्यांचे या चर्चेमध्ये स्वागत। मी पहिला प्रश्न रत्नाकर महाजन यांना विचारतोय। महाजन साहेब, ज्या पद्धतीनं काँग्रेसनं आज स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, मग त्या रोजगाराबाबत असोत किंवा आर्थिकदृष्ट्या मदत करण्याबाबत असोत, तुमच्या लेखी या पूर्ण व्हायला
किती वर्ष लागतील? आपल्या लोकसभेच्या निवडणुका या दर 5 वर्षांनी होतात. मध्येच एखादा अपघात घडला नाही तर दर 5 वर्षांनी त्या निवडणुका होतात. त्यामुळं या निवडणुकीला सामोरं जाणारा जो पक्ष आहे त्या पक्षानं निवडणुकीच्या आधी जे जाहीरनामे प्रस्तुत केले जातात ते अंमलात आणायला त्यांना तांत्रिकदृष्ट्या 5 वर्षांचा कालावधी उपलब्ध असतो. त्यामुळं आज जाहीर केलेल्या योजना किती वर्षात पूर्ण होतील याचं तांत्रिक उत्तर 5 वर्ष असं आहे. म्हणजे त्या 5 वर्षात हे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल असं या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे. त्यामुळं आजच जाहीर झालेल्या जाहीरनाम्याची शवचिकित्सा किती करायची आणि त्याबद्दल शंका किती उपस्थित करायच्या याला एक स्वयंस्पष्ट मर्यादा आहेत. प्रश्न असा आहे की हा जाहीरनामा कुठल्या तरी एका अभ्यासिकेत बसून कोणीतरी 4 लोकांनी लिहिला आहे अशी परिस्थिती नाही, तर लोकांमधल्या फीडबॅकवर आधारित हा जाहीरनामा आहे. त्यामुळं यात जे जे सांगितले आहे त्याची व्यवहार्यता तपासायचा सर्वांना अधिकार आहे. पण हा अडाण्यांचा जाहीरनामा आहे असा जो रिमार्क आज अनर्थमंत्र्यांनी पहिल्यांदाच मारला त्याला मात्र जगात तोड नाही. म्हणजे ते काय म्हणले, आउट ऑफ इग्नरन्स, म्हणजे हे अडाणीचं आहेत असंच म्हणून टाकलं ह्या अनर्थमंत्र्यांनी. आता ही टीका ही लोकशाहीच्या सभ्यतेला धरून आहे का असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. अगदी रत्नाकर महाजन, आपण नेमके मुद्द्यावर आलात. त्यानिमित्तानं माझ्या हातात असलेला हा काँग्रेसचा जाहीरनामा मी आपल्याला दाखवू इच्छितो. अर्थात तुम्ही तो पाहिलेलाच असेल. साधारण 53 पानं आहेत या जाहीरनाम्याची आणि या जाहीरनाम्यामध्ये विविध प्रकारचे मुद्दे आहेत. आर्थिक आहेत, सामाजिक आहेत, देशाच्या सुरक्षेविषयीचे आहेत आणि त्यावर किती समीक्षा करायची असा तुमचा प्रश्न असल्याने त्याला पूरक उत्तर सुद्धा मला तुमच्याकडूनच मिळालं. भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याकडून त्यावर घेतलेले आक्षेप तुम्हाला पटलेले नाही आहेत. पण त्यातला जो मूळ मुद्दा आहे, जो आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणाचा आहे, त्यावर आपण सर्वात आधी चर्चा करू. कारण याच्या जोडीला काही सुरक्षेचे मुद्दे सुद्धा वादात सापडले आहेत. त्यावर आपण टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. मिलिंद मुरुगकर आपल्या सोबत आहेत. मिलिंदजी, अवश्य. ज्या पद्धतीनं 72,000 रुपये वार्षिक देण्याची घोषणा होतीये आणि त्या 72,000 रुपयांना उत्पन्नाच्या स्वरूपात सरकारला प्राप्त करण्यासाठी अर्थव्यवस्था विकसित होईल असं एक स्वप्न बघितलं जात आहे. 5 वर्षांसाठी हे स्वप्न प्रत्यक्षात येणं शक्य आहे का? धन्यवाद. पहिल्यांदा तर एक आपण असं पाहूया की ही निवडणूक ही पूर्णतः विकासाच्याच मुद्द्यावर झाली पाहिजे अशी आपल्या सर्व जनतेची इच्छा असणार आहे. जशी मागची 5 वर्षापूर्वीची निवडणूक अच्छे दिन आणि विकास, सबका साथ सबका विकास या घोषणांनी झाली, तशीच या पुढच्या काळात सर्व चर्चा ही विकासावरच केंद्रित राहणं. कारण एवढी अफाट गरिबी आणि एवढी अफाट बेरोजगारी, विशेषतः तरुणांमधली, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर अतिशय मंद गतीने वाढतं आहे. आता या पार्श्वभूमीवर तुमच्या प्रश्नाकडे वळूया की 72,000 रुपये 20% कुटुंबांना दरवर्षी, म्हणजे ही रक्कम किती येते तर ती 3,60,000 कोटीच्या आसपास येते. म्हणजे आपल्या देशाचं एकंदर जे उत्पन्न असतं, वार्षिक उत्पन्न, त्याच्या 1.9 म्हणजे जवळपास 2% असं आपण धरू. आता 2% एवढा पैसा हा या 6% किंवा 60% दराने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला पेलणं हे अवघड नाही आहे. याचं कारण असं आहे, तुम्ही असा विचार करा की एकंदर म्हणजे हे व्यवहार्य किती आहे, प्रत्यक्षात अंमलबजावणीमध्ये किती अडचणी आहेत, ह्या खूप अडचणी आहेत. पण मी तात्विकदृष्ट्या असं म्हणतोय की 6 ते 60% दराने आपली अर्थव्यवस्था वाढते आणि आपल्याला फिक्स्ड अशी कॉस्ट किती याची जवळपास 2%, 1.9 म्हणजे 2% असं आपण म्हणजे जेवढी वाढ आहे ना दरवर्षी त्याच्या 1/3 येते. एकंदर अर्थव्यवस्थेत जेवढा संपत्ती तयार होते त्याच्या 2% जवळपास येते. परंतु वाढीच्या संदर्भात पाहिलं तर या जी वाढ दरवर्षी होते त्याच्या जवळपास 1/3 म्हणजे हा प्रचंड मोठा आकडा आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येणार नाही. प्रश्न असा आहे की ते थेट पैसे
हे पोचवणार कसे? कारण थेट रक्कम पोचवण्याचे प्रचंड फायदे आहेत. त्यातून लोकांची क्रयशक्ती वाढते, त्यातून ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला उठाव प्रचंड वाढेल, त्याचा खर्च शिक्षणावर होईल, आरोग्यावर होईल आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. मुद्दा असा आहे की ते पोचवायचे कसे याच्यात प्रचंड तांत्रिक अडचणी मला दिसत आहेत. पण तत्वतः 2% रक्कम एकंदर देशाच्या दरवर्षीच्या संपत्तीची ही तळ्यातल्या 20% लोकांना देणं हे या अर्थव्यवस्थेला अशक्य असं अजिबातच नाही. मिलिंद मुरुगकर, आपण अर्थविषयक जेव्हा विश्लेषण करता आहात त्या निमित्तानं मग माझा पुढचा प्रश्न असा आहे की पैसे थेट दृष्ट्या संबंधितांच्या म्हणजे गरजवंतांच्या खात्यामध्ये पोहोचवण्यासाठी जी काही पायाभरणी आहे ती या सरकारनं केली असं आपण म्हणू शकतो, तशा प्रकारचा दावा झाला. पण दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की या जाहीरनाम्यामध्ये, ज्याला 53 पानांचा जाहीरनामा आणि अत्यंत अभ्यासपूर्ण विद्वत्तापूर्ण प्राप्त व्यक्तींच्याकडून तयार केलेलं डॉक्युमेंट असं म्हणू शकू आपण, यात नक्की अर्थव्यवस्था विकसित कशी करणार याचं उत्तर अपेक्षित धरावं का न धरावं? नाही, मला वाटतं याच्यामध्ये एक 2-3 मुद्दे आहेत. एक तर मी शेतीचा जास्त अभ्यास करत असतो, त्यामुळे मला असं वाटतं की शेतीविषयक, कारण ही एक मोठी मागणी अनेक काळापासून होत होती. अनेक वर्ष महाराष्ट्रात त्याच्यावर खूप चर्चा आली की शेतीचं अंदाजपत्रक हे वेगळं सादर करा. आता हे वेगळं करण्यामध्ये आणि वेगळं करण्याचं जे आश्वासन आहे ते मला स्वागतार्ह वाटतं. याचं कारण असं आहे की आपण बघा, अंदाजपत्रकाची चर्चा करतो ना, त्यात शेती एक छोटासा भाग म्हणून येतो ज्याच्यामध्ये जवळपास 50%हून अधिक लोक आहेत. त्यामुळे तपशिलातली चर्चा होत नाही की गेल्या वर्षी किती खर्च होता, आता किती आम्ही बजेट दिलं, अशी ढोबळ चर्चा होते. परंतु जर वेगळं अंदाजपत्रक जेव्हा असेल तर त्याच्या तपशिलामध्ये जाता येईल की खरोखर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किती खर्च आला, खरोखर या योजनेवर किती खर्च आला, ह्या तपशिलांची चर्चा होईल आणि खऱ्या अर्थाने ही अर्थव्यवस्था शेतकऱ्यांसाठी काय करते हे जास्त पारदर्शकपणे येईल. मिलिंद मुरुगकर, या निमित्तानं मी एक छोटासा तपशील इथे देऊ इच्छितो. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प हवा अशी घोषणा झाली, त्या वेळेला फक्त ती घोषणाच राहिली. एक आणखीन छोटा संदर्भ आहे, म्हणजे ही घोषणा झाली त्यावेळेला कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते. शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प आला नाही, ते मात्र काँग्रेसपासून वेगळे जाण्याची स्थिती आज 2019 मध्ये आपण पाहतो आहोत. अर्थात ही राजकीय प्रतिक्रिया होती. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी जोडले गेले आहेत. आपण त्यांचं चर्चेत स्वागत करू. तत्पूर्वी पुढचा प्रश्न त्यांना विचारण्याच्या आधी माझा प्रश्न सुबोध मोरे यांना आहे. सुबोधजी, ज्या पद्धतीनं आज काँग्रेसनी घोषणापत्र मांडलं, जाहीरनामा मराठीतला शब्द आहे त्याच्यासाठी, या जाहीरनाम्यातला एकूणच टोन हा अधिकाधिक समाजवादी आहे का? समाजवादी या संकल्पनेला एक जो विशिष्ट अर्थ आहे त्या अर्थाने आहे असं मी म्हणणार नाही. परंतु तरी देखील विशेषतः UPA सरकारच्या काळामध्ये, पहिल्या फेजमध्ये UPAच्या, त्यातल्या ज्या काही अनेक गोष्टी होत्या, त्या गोष्टी, मनरेगाचा मुद्दा असेल, इतर मुद्दे असतील, तर हे मुद्दे या जाहीरनाम्यात विचारात घेतलेले आहेत हे एक दिसतं आहे. आणि ज्याला कल्याणकारी आपण म्हणू योजनांच्या लोकांच्या दृष्टीने, तर त्या तऱ्हेच्या गोष्टी या जाहीरनाम्यात त्यांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मागच्या वेळेसच्या सरकारने ज्या तऱ्हेने 15 लाख तुमच्या खात्यावर येतील वगैरे या तऱ्हेच्या ज्या गप्पा मारल्या होत्या, त्याच्या तुलनेत विचार करता त्यांनी अतिशय जमिनीवर राहून किंवा 72,000 रुपये वर्षाला तुमच्याकडे येतील, त्यांनी काय 15 लाखाच्या का 20 लाखाच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे याला जुमलेबाजी ज्या तऱ्हेने मागे झाली तशी काय झालेली आहे असं दिसत नाही. याच्या एक दुसरा मुद्दा जो कम्युनिस्टांच्याकडून आक्षेप स्वरूपात मांडला जातो तो असा आहे की काँग्रेस सत्तेवर येण्याच्या पूर्वी गरिबांच्यासाठी खूप काही करू अशी एकूणच रचना मांडते, मात्र जेव्हा प्रत्यक्षात ती सत्तेवर येते तेव्हा ती अधिकाधिक भांडवलदारीच असते आणि भांडवलशाहीला पोषकच निर्णय घेते, जे मागच्या काळात होताना आपण UPA 1 आणि 2 मध्ये पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिला घाला हा सबसिडीजवर येतो आणि मग अनुदान कमी होत जातं आणि गरिबीच्या साठी, निर्मूलनासाठी पहिलं पाऊल सुद्धा टाकणं अवघड होऊन बसतं. बरोबर आहे. कारण आपण देशामध्ये 1990 साली जी अर्थव्यवस्था स्वीकारली, मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस अर्थमंत्री होते ते, आणि त्यानंतर 91 नंतर देशामध्ये जी काय जागतिकीकरणाची संबंध खाजगीकरण सुरू झालेलं आहे, तर त्याचा परिणाम म्हणून तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे एकूणच सगळ्या कल्याणकारी योजनांमध्ये कपात, सबसिडी कपात ह्या गोष्टी सगळ्या सुरू झालेल्या आहेत आणि त्याचा परिणाम त्या सगळ्याच्यावर दिसतो. परंतु UPA 1 मध्ये ज्यावेळेस डावे काँग्रेसच्या सोबत सरकारमध्ये होते तेव्हा डाव्यांनी काही गोष्टी दबाव आणून तो काही गोष्टी करण्याचा
प्रयत्न केला, ज्याच्यातून काही चांगल्या योजना आलेल्या आहेत आणि त्याचा नंतरच्या काळामध्ये सरकारने देखील पुढे त्यांना चालू ठेवणं भाग पडलं आणि आता देखील सरकारला त्याविषयी म्हणजे जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसला असं वाटतं की त्याची नोंद घेतली गेली पाहिजे. आणि एक मला या संदर्भात सांगायचं आहे की या निमित्ताने किमान आपल्या देशामध्ये अलीकडच्या राजकारणामध्ये आपण बघतो की जे लोकांचे रोजमर्राचे प्रश्न जे असतात, जगण्याचे प्रश्न असतात, जगण्याचे प्रश्न बाजूला ठेवून जी चर्चा इतर विषयावर होते तर ते टाळलेलं आहे आणि ती चर्चा या जाहीरनाम्याच्या निमित्ताने किमान लोकांच्या थोडक्यात म्हणजे निवडणुकीचा प्रचार हा विकासाभिमुख आणि गरिबी निर्मूलनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्यासाठी उपयोगी पडेल अशा स्वरूपाने होतो आहे. दुर्दैव इतकंच आहे मोरे साहेब, 70 वर्ष झाली भारतात अजूनही बिजली, पाणी, सडक याच मुद्द्यांवर निवडणुका लढल्या जातात आणि तोच मुद्दा केंद्रीभूत असतो. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता माधव भंडारी आहेत. माधवराव, आपण 72,000च्या राहुल गांधी गरिबी हटाव योजनेची चर्चा करतो आहोत. रत्नाकर महाजन यांच्या लेखी देशाच्या अर्थमंत्र्यांनी, रत्नाकर महाजनांनी त्यांना अनर्थमंत्री म्हटलं तुम्ही यायच्या आधी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा, आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचा जाहीरनामा हा हवेतून आलेला नाही, अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडला गेलाय आणि 72,000 रुपये देण्याची योजना ही सुद्धा अत्यंत अभ्यास करूनच प्रत्यक्षात 5 वर्षात येईल असे प्रयत्न केले जाणार आहेत. महाजन साहेबांनी जर सांगितलं ते खरं असेल, भरपूर अभ्यास केलेला असेल, त्यातून मांडला असेल. कारण भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या आणि देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या सरकारनी केलेली जी चांगली कामं आहेत, ज्याच्यामध्ये मिळवलेलं यश आहे, त्याची कॉपी पेस्ट करून हा जाहीरनामा बनवलेला आहे. आणि हे कॉपी पेस्ट करण्यासाठी सुद्धा अभ्यास करावा लागतो आणि ते कॉपी पेस्ट करण्याचा अभ्यास केलेला दिसतोय. एकच त्याचं उदाहरण देतो की शेतीसाठी वेगळा अर्थसंकल्प मांडणार म्हणून ते सांगतात. सोयीस्करपणे सगळेच जण हे विसरत आहेत की कर्नाटकमध्ये जेव्हा भाजपचं सरकार पहिल्यांदा आलं तेव्हा शेतीचा वेगळा अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली, 5 वर्ष मांडला. भाजपाचं सरकार जाऊन काँग्रेसचं सरकार आल्याबरोबर ती पद्धत बंद झाली होती. त्यामुळे काँग्रेसचं सांगणं आणि करणं ह्यातलं अंतर जे आहे ते आपल्याला सगळ्यांना इथेही दिसेल. राहुल गांधी हे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत म्हणून मी त्यांचा उल्लेख बहुवचनाने करतो, नाहीतर देशाच्या पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या माणसाचा उल्लेख बहुवचनाने करण्याची खरं म्हणजे मला आवश्यकता वाटत नाही. पण तरीसुद्धा राष्ट्रीय पक्षाचा मान राखण्यासाठी म्हणून मी त्यांचा उल्लेख अनेक वचनामध्ये करतो. पण राष्ट्रीय पक्षाचं अध्यक्षपद भूषवणारा, कर बुडवणारा हा सरगृहस्थ कमालीचा खोटारडा आहे. आणि हा खोटारडेपणाचा एकच नमुना मी आपल्याला देतो की मोदींनी 15 लाखाचं आश्वासन दिलं होतं. मोदीने 15 लाख का वादा किया था. मोदीजींनी 15 लाखाचं आश्वासन कधीही दिलेलं नाही. हे गेल्या काही महिन्यांमध्ये वर्तमानपत्रांनी, प्रसारमाध्यमांनी त्यांचे जे सत्य, भ्रामक सत्य तपासण्याचे वेगवेगळे स्तंभ आहेत त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा स्पष्ट झालं. आम्ही नाही केलेलं, वर्तमानपत्रांनी, प्रसारमाध्यमांनी केलं. अगदी जवळ असेल तर सकाळला दैनिक सकाळ. अगदी माधवराव, आपण जो उल्लेख करता आहात तो आम्ही वाचलेला आहे, तो याही पूर्वी तुमच्या प्रवक्त्यांनी वेळोवेळी या चर्चेत मांडलेला आहे. तुमच्या लेखी 72,000च्या न्याय योजनेचा फलश्रुती, न्याय योजनेची फलश्रुती काय असेल त्यावर बोला, कारण मला नंतर रत्नाकर महाजनांनाही एक प्रश्न विचारायचा आहे. हा, काय म्हटलं आपण? मी असं म्हणालो, तुमच्या लेखी 72,000 रुपयांच्या गरिबी हटाव योजनेची फलश्रुती काय असेल यावर आपण थेट आणि अधिक स्पष्ट बोलावं. नाही, त्या 72,000 रुपयाची फलश्रुती काय असणार आहे हे राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांमध्ये जी वेगवेगळी भाषणं केली ना त्याच्यातूनच आलेलं आहे. एका भाषणात ते म्हणाले महिन्याला 72,000 रुपये, एका भाषणात म्हणाले वर्षाला 72,000 रुपये आणि एका भाषणात म्हणाले 72,000 कोटी रुपये. तेही सगळे प्रसारमाध्यमांमध्ये आहेत. म्हणजे मी माझ्या पद्धतीचं नाही सांगत आहे, त्याचे व्हिडिओ माझ्यासमोर आत्ता आहेत. म्हणजे स्वतः ज्या गृहस्थांना आपण नेमकं काय करणार आहोत ह्याच्याबद्दलची खात्री नाही. आणि त्यातही पुढे ते असं सांगतात की 20% लोकांना आम्ही हे करू आणि 20% लोकांमध्ये करण्यासाठी पहिल्यांदा एक पायलट प्रोजेक्ट करू. पायलट प्रोजेक्ट कुठे करू ते माहिती नाही, महिलांसाठी करू. म्हणजे या सगळ्यामध्ये फक्त एक
तोंडावर टाकलेल्या तुकड्याचा आभास ह्या पलीकडे या योजनेमध्ये काहीही तथ्य नाही. अगदी रत्नाकर महाजनांना या संदर्भातला खुलासा आपल्याला मागायचा आहे. रत्नाकर महाजन, 72,000च्या योजनेबाबतीत जो घोळ आत्ता झाला आहे समजण्यातला, त्याला बहुतांश आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांची वेळोवेळी केली गेलेली वेगवेगळी वक्तव्य कारणीभूत ठरली आहेत. मला असं वाटतंय की विषय समजण्यातच कुठेतरी घोळ झालाय. तुम्हाला हे पटतं का? बिलकुल नाही. उलट हा या कार्यक्रमाची खिल्ली उडवण्याच्या बहाण्यानं केलेला गैरप्रचार आहे. हे जे व्हिडिओज आहेत, तथाकथित व्हिडिओज, हे मुळात मॉर्फ व्हिडिओज आहेत. त्यामुळं या मॉर्फ व्हिडिओच्या, बनावट व्हिडिओच्या आधारे जर या पक्षाच्या अध्यक्षांविरुद्ध आणि या प्रकल्पाविरुद्ध, या योजनेविरुद्ध जर कोणी गैरप्रकार करत असेल तर त्याच्या लोकशाही निष्ठेविषयी, सत्यनिष्ठेविषयी आणि लोकशाहीतला संसदीय सामना कसा करायचा असतो याविषयीच्या अपुऱ्या आकलनाविषयीचा तो पुरावा आहे. ठीक आहे. आपण रत्नाकर महाजन जो मुद्दा मांडला त्या अनुषंगाने मी फक्त एक छोटीशी माहिती देतो. तुमचं म्हणणं असं आहे की हे सगळे व्हिडिओज मॉर्फ्ड आहेत, म्हणजे बनावट पद्धतीनं तयार केलेले आहेत. आपण एका क्षणासाठी 72,000 कोटी आणि मासिक 72,000 का वार्षिक 72,000 हा भाग बाजूला ठेवू, पण एकच मिनिट माधवराव, देतो संधी. मला प्रश्न आत्ताच्या घडीला विचारायचा आहे तो रत्नाकर महाजनांना. ज्या दिवशी ही घोषणा झाली त्या दिवशी राहुल गांधी म्हणाले 72,000 रुपये देण्याची योजना ही टॉपअप असेल, अर्थात एकूण उत्पन्न आणि 72,000 यांच्यातला फरक भरून काढला जाईल. दुसऱ्या दिवशी तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं टॉपअप नसेल. रत्नाकर महाजन, आता मला कृपया सांगा, हा फरक कसा काय मॉर्फ असू शकतो? हा भेद तर समोर आला एकदम. नाही, बिलकुल नाही. याच्यातही समजुतीचा घोळ आहे. असं आहे की प्रत्येक कुटुंबाला आजच्या परिस्थितीमध्ये महिन्याभराचा खर्च 12,000 रुपये आवश्यक आहे असं समजून त्याचं आत्ताचं जे उत्पन्न आहे ते 12,000 पर्यंत वाढवण्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे त्यांना दिले जातील. हा या योजनेचा गाभा आहे. पण महाजन साहेब, मला माफ करा, मी मध्ये तोडतोय पुन्हा एकदा आपल्याला. आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी हाच मुद्दा खोडून काढला. त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की असं नसेल. मला कृपया यातला घोळ समजवाल का? राहुल गांधींचं वक्तव्य आहे टॉपअप आहे, सुरजेवाला म्हणतात टॉपअप नाही. आता तुम्ही प्रश्न विचारणार, मला उत्तर पूर्ण करायच्या आत दुसरा प्रश्न विचारणार, अशा पद्धतीने चर्चा जर तुम्हाला चालवायची असेल तर ती तुमची मर्जी आहे. मी काय करणार? गरीब बिचारा तुमच्या हुकमाचा ताबेदार. त्यामुळं मला तुम्ही म्हणाल तेच बोलावं लागेल. मुद्दा असा की राष्ट्रीय अध्यक्षांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आज 20% गरीब कुटुंबांच्या उत्पन्नाला मदत म्हणून ही सपोर्टिंग स्कीम आहे. ही पूर्णपणे फुकट पैसे वाटण्याची स्कीम नाही. ही स्कीम 12,000 रुपये उत्पन्न त्या कुटुंबाचं व्हावं यासाठी त्यांना आधार देणारी ही स्कीम आहे. धन्यवाद. या निमित्तानं काही प्रमाणात तरी याचा खुलासा झालाय की ही नक्की काय स्कीम आहे आणि त्याच्याबद्दल मी रत्नाकर महाजन यांना आभार व्यक्त करतो. आपण 30-30 सेकंदाची 2 उत्तरं घेणार आहोत. माधवराव भंडारी, पहिल्यांदा आपण आणि त्यानंतर मिलिंद मोरकरांना माझा वेगळा प्रश्न आहे. माधवराव बोला, 30 सेकंदाचा वेळ आहे, ब्रेकवर जायचंय. नाही, हा जो 72,000चा खुलासा आता महाजन सर करतायत, राहुल गांधींची पहिली पत्रकार परिषद मी पूर्ण ऐकली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला जे समजलं, अर्थात माझी अल्पमती आहे त्यामुळे मला समजण्याची क्षमता माझी कमी आहे, आपण गृहीत धरू, पण मला जे समजलं ते असंच होतं की त्याला 12,000 रुपये महिन्याला जे कमी पडतील ते वरती देऊ, म्हणजे ते 72,000 होत नाहीत. मग ते 20,000 होतील, 24,000 होतील, 30,000 होतील. जर 72,000 हे देणार असतील तर मग हा वेगळं गणित आहे ना. आताचा जाहीरनाम्यामधला उल्लेख आहे तो 72,000 देण्याचा आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात येतोय. मिलिंद मुरुगकर यांना माझा दुसरा प्रश्न असा आहे. मिलिंदराव, आता मला सांगा, टॉपअप जास्त योग्य आहे का टॉपअप नसणं? म्हणजे थोडक्यात उत्पन्नातला आणि योजनेतला फरक भरून देणं हे अधिक योग्य आहे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी, की सरसकट एक रक्कम देणं हे अधिक योग्य आहे?
हे बघा, जर आपण टॉपअप करू शकलो तर ते अर्थातच कमी पैशामध्ये होईल, पण प्रत्येक माणसाला असं विचारणं की तुला किती किंवा ते माहिती करून घेणं आणि टॉपअप करणं हे प्रॅक्टिकली अशक्य आहे. त्यामुळे तुम्हाला हे करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला 12,000पर्यंत त्याला न्यायचं आहे, मग त्याला 8,000 आत्ता मिळत आहेत, मग मी 4,000 देईन, एवढं कॅलिब्रेटेड अशा तऱ्हेचं आयडेंटिफिकेशन ऑफ पुअर हे इम्पॉसिबल आहे. हे तत्वतः मला अशक्य वाटतं. त्यामुळे सरसकट देणं याला पर्याय दिसत नाहीये. आणि आज जे काही तांत्रिक कारणांमुळे मिलिंद मुरुगकर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. अनायसे ब्रेक घेण्याची वेळ झाली आहे, तेव्हा आपण पहिला टप्पा पूर्णपणे काँग्रेस जाहीरनाम्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक घोषणेवर चर्चा करण्यात उपयोगी आणलेला आहे. मात्र जो दुसरा आपला रोखठोकचा भाग आहे त्यामध्ये आपण देश सुरक्षेविषयी काँग्रेसच्या काही घोषणा आणि त्यावर भाजपानं घेतलेले आक्षेप याची चर्चा करणार आहोत. रोखठोकचा पुढचा भाग चुकवू नका. नमस्कार. रोखठोकच्या या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय काँग्रेसच्या जाहीरनाम्याची आणि विषय आहे काँग्रेस आपला वादा निभावणार का. आपल्या सोबत मान्यवर आहेत. मिलिंद मुरुगकर अर्थविषयक अभ्यासक आहेत, रत्नाकर महाजन प्रवक्ता काँग्रेस पक्ष, माधव भांडारी मुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र, सुबोध मोरे प्रतिनिधी CPM. आता आपण काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भारतीय जनता पार्टीकडून कोणते प्रमुख आक्षेप घेतले गेलेले आहेत ते पटकन ऐकणार आहोत आणि त्या संदर्भातली चर्चा पुढे नेणार आहोत. इंडियन पीनल कोड से सेक्शन 124 कैपिटल ए सेडिशन हटा दिया जाएगा. देशद्रोह करना अब अपराध नहीं होगा. जो पार्टी इस तरह का घोषणा करती है वो इस देश के एक भी वोट की हकदार नहीं है. मौजूदा व्यवस्था चल रही है. अब आप टेररिस्ट को इनकरेज करने के लिए जो अधिकारी अपनी जान से खेलकर और जो जवान और जो एक तरफ कहते हैं कि जवानों को मार्टर बना दो, मालूम नहीं कि वो क्या विषय होता है और इन्होंने नहीं किया था, हमने सुविधाएं दी. अब कह रहे हैं मैनिफेस्टो में उनके खिलाफ मुकदमे चलाने की अनुमति दे दो आतंकवादियों को. जम्मू कश्मीर पे एक चैप्टर लिख दिया, लेकिन उनके जम्मू कश्मीर के चैप्टर में कश्मीरी पंडितों का कोई जिक्र नहीं है. औपचारिकता के नाते तो यह कह देते कि आजाद हिंदुस्तान में सेक्युलरिज्म की सबसे बड़ी विफलता यह है कि एक पूरी कम्युनिटी की एथनिक क्लिंजिंग हो गई वैली में से. इनके सेक्युलरिज्म में उन कश्मीरी पंडितों के लिए बहाने के लिए एक आंसू नहीं है. जिस विद्वान व्यक्ति ने यह मैनिफेस्टो बनाया उन्होंने कहा कि देखिए, इसका साधन आएगा जब अर्थव्यवस्था बढ़ेगी तो साधन भी बढ़ेंगे, उसी से यह फाइनेंस हो जाएगी. जब एक मुर्गी खरीदेंगे वो अंडा देगी, उससे 1000 मुर्गी बनेगी तो करोड़पति मैं तभी बनूंगा. यह न्याय के इंप्लीमेंटेशन की रोडमॅप है. तर आपण काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भारतीय जनता पार्टीकडून असलेल्या प्रमुख आक्षेपांचा हा धांडोळा घेतला. माझ्या हातामध्ये आत्ताच्या घडीला तरी किमान काँग्रेसच्या जाहीरनाम्याची इंग्रजी प्रत आहे आणि या इंग्रजी प्रतीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ओमिट सेक्शन 124A of the Indian Penal Code that defines the offense of sedition that has been misused and in any event has become redundant because of subsequent laws. हा विषय देशद्रोहाच्या कलमाशी निगडित आहे. भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर आक्षेप नोंदवलाय. आपण पहिला प्रश्न रत्नाकर महाजन यांना विचारणार आहोत. रत्नाकर महाजनजी, देशद्रोहाचं कलम हटवण्याच्यासाठी काय मानसिकता तयार झालेली आहे? मुळामध्ये देशद्रोह हा शब्द या कलमामध्ये सुद्धा कुठं नाही आहे. दुसरं असं की हे जे कलम आहे ते भारतावर ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेला ब्रिटिश सरकारच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा असंतोष या देशामध्ये निर्माण केला जाऊ नये आणि त्यांनी उग्र रूप धारण करू नये. एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात जरी कुणी काही आरोप केले तरी तेही आरोप होता कामा नयेत असा बंदोबस्त करण्याचा भाग म्हणून थोडं जरी सरकारच्या विरोधात बोललं तरी त्याला देशद्रोह मानला जायचा. लोकमान्य टिळकांचं उदाहरण हे आपल्याला सगळ्यात मोठं उदाहरण दिसून येईल. अशा परिस्थितीमध्ये
परकीय सत्तेच्या हितरक्षणासाठी असलेलं हे कलम काढून टाकावं अशी चर्चा पंडित नेहरूंच्या काळापासून होत आहे. पंडित नेहरूंची स्वतःची ती इच्छा होती, पण ते संभव झालं नाही. आता का झालं नाही याच्या इतिहासात ज्यांना जायचं असेल आणि त्यासाठी नेहरूंना दोष द्यायचा असेल त्यांना रान मोकळं आहे. तो विषय आज चर्चेचा नाही. महाजन साहेब, बरं झालं पंडित नेहरूंचा उल्लेख तुम्हीच चर्चेमध्ये केलाय. इथं इतर कोणीही पंडित नेहरूंना चर्चेमध्ये आणलेलं नाही. आता बोलू का मी? बोला बोला महाजन साहेब, फक्त वेळेची मर्यादा आता का तुमचंच ऐकत राहू? नाही नाही, बोला आपण. नाही तर तुमचंच ऐकत राहतो मी. माझं काय ऑब्जेक्शन नाही, माझं काय आक्षेप नाही, मी तुमचं ऐकत राहतो. बोला महाजन साहेब, बोला. म्हणजे त्या कलमाची ऐतिहासिक थ्रेड सांगताना मी नेहरूंचं नाव घेतलं तर हा माझा अपराध झाला. ही काय चर्चेची पद्धत आहे मला तर काही कळतच नाही. मी फक्त असं सांगतोय की ही मागणी फार जुनी आहे. ती जुनी मागणी समहाऊ आजपर्यंत पुरी झाली नाही. पण आता वेगवेगळ्या नागरी स्वातंत्र्य संघटना, सुप्रीम कोर्टाचे काही न्यायाधीश आणि इतर लोक यांची गेल्या 2-3 वर्षापासून चर्चा चालू आहे. विशेषतः गेल्या 4 वर्षात छोट्या छोट्या सरकारविरोधी टीकांना सुद्धा जेव्हा देशद्रोहाचा पेहराव चढवण्यात आला आणि छोट्या टीकेसाठी सुद्धा हे देशद्रोही आहेत, यांना पाकिस्तानात पाठवा अशा प्रकारची विधानं केली गेली, तेव्हापासून याची चर्चा सुरू झाली. आणि त्या चर्चेची दखल घेऊन हे आश्वासन जाहीरनाम्यात दिलं आहे. शेवटी हे आश्वासन प्रत्यक्षात येणार की नाही हे आपण सर्वांनी निवडून दिलेल्या खासदारांच्या संसदेचं काम आहे. ते एका दुकट्या कुणा पक्षाचं काम नाही. अगदी धन्यवाद. आपण देशद्रोहाच्या संदर्भातल्या कलमाबाबत इतका ऐतिहासिक तपशील देत सर्व प्रक्रिया शांतपणे विशद केलीत. आता या संदर्भातला माझा एक प्रश्न हा सुबोध मोरेंना आहे आणि पुढचा प्रश्न माधवराव भंडारींना आहे. सुबोधराव, हा सगळा प्रकार हा कन्हैयाच्या प्रकरणानंतर जास्त चर्चेत आला हे तुम्हाला मान्य आहे का? आणि कन्हैया प्रकरणामध्ये देशद्रोहाची कलमं लावली जाणं आणि त्यानंतर उपस्थित वादाला शांत केल्यानंतर डाव्यांच्या अपीजमेंटचा, तुष्टीकरणाचा हा प्रयत्न मानावा का? पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही म्हणता तसं बरोबर आहे की कन्हैयाच्या अटकेच्या नंतर हा मुद्दा अधिक चर्चेमध्ये आलेला आहे. परंतु केवळ कन्हैयाच नव्हे तर कन्हैयापासून ते अगदी अलीकडचे विद्यार्थ्यांसंदर्भातला प्रश्न असेल आत्ताचा, किंवा अलीकडे सुधा भारद्वाज असतील किंवा इतर ज्या काही लोकांना अटक केलेली आहे, काही विचारवंतांना संदर्भात देखील तो मुद्दा आलेला आहे. आणि तर त्या निमित्ताने ते सुरू झालेलं आहे. आणि ठीक आहे, आता उशिरा का होईना पण काँग्रेसला देखील ही सुबुद्धी सुचली, ही त्यांच्या चांगली गोष्ट आहे की 124 कलम. मोरे साहेब, 2019ला ही सुबुद्धी सुचली आणि ती सुद्धा गेल्या 3-4 वर्षात सुरू झालेल्या आंदोलनांमुळे, जेव्हा त्यांचं सरकार नव्हतं, यालाच तुम्ही सुबुद्धी म्हणाल का खरंच मनापासून? नाही, सुबुद्धी म्हणजे मी उपासनाच म्हणतोय की उशिराच त्यांना खरं ते जाग आलेली आहे. कारण याच्या आधी अनेक नागरी संघटनांनी, ज्या काही लोकशाहीसाठी झगडणाऱ्या संघटना आहेत, त्यांनी मागणी केली होती की हे कलम काढावं, की याचा दुरुपयोग अनेकदा सरकार करत आलेले. प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांना, चळवळीतल्या लोकांना दडपायचं काम हे या कलमाने केलं गेलेलं आहे आणि देशभर अशा तऱ्हेचे दुरुपयोग झालेला आहे. परंतु त्यावेळेस मात्र काँग्रेसला त्याची जाग आली नव्हती. परंतु आता उशिरा का होईना ती जाग आलेली आहे, याच्याबद्दल स्वागत करायला हवं आपल्याला. अगदी अगदी. इतिहासात थोडंसं डोकावलं सुबोध मोरे तर आपल्याला आठवू शकतं की मजरू सुलतानपुरींना अटक झाली होती, ती सुद्धा कोणाच्या कार्यकाळात, तर त्यावेळेला पंतप्रधान कोण होते हाही एक संशोधनाचा विषय ठरेल. प्रके अत्रेंवर कारवाई झाली, अनेक पुस्तकांवर बंद्या आल्या. त्या सगळ्या गोष्टी 1975च्या आणीबाणीच्या आधीच्या आहेत आणि त्याची यादी खूप मोठी आहे. तेव्हा त्यावेळेला व्यक्ती स्वातंत्र्याची फारशी काळजी होती का कोणाला, हा एक नवा वादाचा आणि चर्चेचा मुद्दा असू शकतो. माधव भंडारी, माझा आपल्याला प्रश्न आहे, जर समजा 124A हटवलं तर देशाची स्थिती कशी होईल? नाही, त्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी जे संदर्भ आता महाजन सरांनी, मोरे साहेबांनी दिले, त्यातला खरा महत्त्वाचा संदर्भ आपण सगळेजण दुर्लक्ष केलं आहे की हा मुद्दा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कधी आला तर राहुल गांधी वायनाडवरून लढणार हे जाहीर झाल्यानंतर आला. आणि वायनाडच्या जागेवरती त्यांना
डाव्यांची मदत आवश्यक आहे. ती डाव्यांची मदत मिळवण्याचा एक राजमार्ग म्हणून हा त्याच्यामध्ये आलेला मुद्दा आहे. अगदी माधवराव, हा मुद्दा मी बाकी विचारला मगाशी, सुबोध मोरेंना विचारला, त्यांनी सोयीस्कररित्या त्याचं उत्तर दिलं नाही. मी त्यांना म्हणालो की हे डाव्यांचं तुष्टीकरण आहे का, अशा प्रकारची कलमं घालणं. रत्नाकर महाजनांना त्याच्यावर बोलायचंय, पण अगदी माधवरावांचा मुद्दा आपण पूर्ण करून घेऊ. माधवराव, एक मिनिट माधवराव, मला प्रश्न विचारू द्यात. मी असं म्हणतो की या प्रकारच्या कलमाला हटवल्याने देशात काय परिस्थिती निर्माण होईल यावर आपण पटकन बोला. नाही, महाजन सरांनी 2 मुद्दे स्पष्ट केले. म्हणजे एक तर माझ्या ज्ञानात खूप मोठी भर पडली की या देशामध्ये पंडित नेहरू पंतप्रधान असताना त्यांची इच्छा असली तरी कायदा होत नव्हता. हे एक नवा इतिहास मला समजला आणि त्याबद्दल मी महाजन सरांचा प्रचंड आभारी आहे. आणि दुसरं, महाजन सरांनी सांगितलं जरी काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेलं असलं तरी सुद्धा ते होईल अशातला भाग नाहीये. म्हणजे एकंदर भूमिका काय ती स्पष्ट झाली. आणि 1962 मध्ये संपूर्ण कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोला अटक करून तुरुंगात टाकलं होतं. ते सुद्धा याच कलमाखाली टाकलं होतं. तेव्हा सुद्धा कोणी ही चर्चा केली नव्हती. ही चर्चा आत्ता 2 वर्ष भाजपचं सरकार आल्यानंतर ही सुरू झाली. कारण भाजपच्या सरकारमध्ये काँग्रेसने आश्रयाला देऊन पोचलेले जे सगळे शहरी नक्षलवादी आणि त्याबद्दलीचे होते, तुकडे गँग होती, त्यांच्यावरती टाच आली म्हणून आता ह्या भाषेचा वापर. पण मग माधवराव, या निमित्ताने एक प्रश्न असा जरूर विचारतो. मोरे साहेब, एकच मिनिट द्या फक्त. माधवराव, तुमच्या कारवाया सूड भावने पोटी होत्या असा आक्षेप येतो, त्याला तुमच्याकडे उत्तर आहे का? आणि तुम्ही देशद्रोहाच्या कलमाचा गैरवापर केलात भारतीय जनता पार्टीकडून असाही आक्षेप नोंदवला गेलेला आहे. देश के तुकडे होंगे 1000, नहीं, इस देश के तुकडे करेंगे 1000, इस देश के तुकडे होंगे 1000, देश की भारत तेरी बर्बादी, ह्या घोषणा काय आम्ही दिल्या का? आणि ह्या घोषणा दिल्या ह्या काय, ह्याच्यात सुडाचा कुठला मुद्दा आला? भारत तेरे तुकडे होंगे 1000, देश की बर्बादी के ऐलान करणे वाले, त्याचा एल्गार करणं आणि त्याच्याबद्दल त्यांचा सत्कार करणं हे ज्यांना मानवतं त्यांनी करावं. आम्हाला अगदी याच्यावर सुबोध मोरेंना बोलायचं आहे. माधवराव, सुबोध मोरे, 1 मिनिटात प्लीज. मला एकतर देशाचे तुकडे करा किंवा देशाचे तुकडे 1000 होतील अशा तऱ्हेच्या घोषणा किंवा अशा तऱ्हेचं वक्तव्य कोणीही केलेलं नाही. कुठल्याही डाव्या पुरोगामी विचारवंतांनी केलेलं कुठल्याही एल्गार परिषदेत झालेलं नाही आहे. परंतु हे जाणीवपूर्वक स्वतःच खोटं सांगत राहायचं आणि खोटं सांगण्याचं काम करतात. आणि इव्हन मला सांगायचं की JNUमध्ये देखील जो आरोप लावला होता त्यात देखील कन्याकुमारवर साधा आरोपपत्र दाखल करायला किती दिवस गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे खोटे आरोप बोलायचं हे यांची नेहमीची पद्धत झालेली आहे. आणि कुठल्याही परिषदेमध्ये, एल्गार परिषदेमध्ये पण नाही किंवा इतर कुठेही अशा तऱ्हेच्या घोषणा आम्हाला देखील तेवढं देशप्रेम आहे जेवढं तुमचं देशप्रेम आहे. अगदी थोडक्यात CPM असं म्हणतंय की भाजप इतकेच ते सुद्धा देशप्रेमी आहेत. आपल्याला मगाच्या एका मुद्द्याचा धागा धरून, माधवराव, मी तुम्हाला संधी देतो. मला एक प्रश्न फक्त रत्नाकर महाजनांना विचारायचा आहे. महाजन सर, ज्या पद्धतीनं आपण मगाशी सगळं विवेचन करत असताना शेवटचं वाक्य वापरलं, खरं तर मी आणखीन तेव्हाच आपल्याला प्रश्न विचारणार होतो, पण माधवरावांनी एक आक्षेप घेतलाय. ते असं म्हणतात की सेडिशनचा कायदा अर्थात देशद्रोहाचा कायदा रद्द होईल की नाही या संदर्भात अंतिम निर्णय हा देशाची संसद करेल. मग जर समजा हे एका देशद्रोहाच्या कायद्याच्या संदर्भातलं तुमचं वक्तव्य असेल तर मग या अख्ख्या जाहीरनाम्याचं काय करायचं? आणि हा अख्खा जाहीरनामा पूर्ण होईल, पाळला जाईल, अस्तित्वात येईल, याचा भरोसा कोण देणार? या जाहीरनाम्याचं काय करायचं याचा सुज्ञ निर्णय तुम्ही घ्या. लोक आपल्या परीनं निर्णय घेतील. मुद्दा असा की संसदीय लोकशाहीमध्ये कायदा कसा बनतो याची प्रक्रिया ज्यांना माहीत आहे ते अशा प्रकारचं बालिश आक्षेप घेणार नाहीत. साध्या साध्या गोष्टींचा विपर्यास करायचा आणि आपण कुरघोडी केल्याचं समाधान मिळवायचं ही नेहमीची क्लुप्ती इथं उपयोगी येणार नाही. मी असं म्हणलं की हे जर सरकार आलं तर त्या सरकारच्या वतीने हे विधेयक लोकसभेत मांडलं जाईल. त्यावेळेला आपल्याला याची सर्व बाजूनी चर्चा करण्याची संधी उपलब्ध होईल आणि त्यानंतर संसद योग्य तो निर्णय घेईल. याच्यात आक्षेप घेण्याजोगं काय मला कळतच नाही. दुसरं, कुठल्याही पक्षाचा जाहीरनामा हा आठवड्याभरात 15 दिवसात होत नसतो. त्याच्या मागं खूप मोठी आणि लांब अशी प्रक्रिया असते. त्यामुळं वायनाड आणि हा जाहीरनामा यांचा संबंध लावणं म्हणजे बादरायण संबंध आहे. माहितीसाठी सांगतो
की या मतदारसंघातून 2014 साली काँग्रेसचे शहानवाज नावाचे गृहस्थ निवडून आलेले होते. दुर्दैवानं नोव्हेंबरमध्ये त्यांचं निधन झालं. त्यामुळं हा मतदारसंघ काँग्रेसचाच आहे. दुसरं असं की डाव्यांना खुश करणं वगैरे ही जी काही नेहमीची स्वप्नसृष्टी आहे, त्या स्वप्नसृष्टीला प्रकाश करात यांनी स्वतः छेद दिलेला आहे. ते असं म्हणले की आता आम्ही काँग्रेसचा या मतदारसंघातून डिफीट करणार. होय, काल ते तसं म्हणाले आहेत. आता जाता जाता आपल्या हातामध्ये फक्त शेवटची 2 मिनिटं उरली आहेत, तरी पण एक प्रश्न विचारण्याचा मोह मला होतोय, तो रत्नाकर महाजनांना. महाजन साहेब, फक्त एका वाक्यात सांगू शकाल का या जाहीरनाम्या समितीचे प्रमुख कोण आहेत आणि त्याच्या सोबत असलेली 3 माणसं कोण आहेत प्रमुख, क्रमांक 1, 2, 3 ची? पी चिदंबरम हे या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्याबरोबर जयराम रमेश वगैरे अशी मंडळी होती. वेगवेगळ्या राज्यातली पण काही मंडळी होती आणि काही एक्सपर्ट्सही होते. अगदी. माधवराव भंडारी, शेवटची 30 सेकंद आहेत आपल्याकडे. आपण वारंवार काही मुद्द्यांवर आक्षेप घेण्यासाठी हात उपस्थित करत होतात, बोला. पहिला मुद्दा तर असा आहे की याच्यामध्ये पेट्रोल डिझेल आपण GST खाली आणू असं एक आश्वासन दिलंय. काही दिवसापूर्वी राहुल गांधींच्या भाषणांमध्ये ते असं म्हणाले होते की आम्ही GST रद्द करू. म्हणजे आता GST रद्द करू आणि पेट्रोल डिझेल GST खाली आणू, यातलं नेमकं काय खरं, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की गेले 2 वर्ष जेव्हा आम्ही हा आग्रह धरत होतो पेट्रोल डिझेल GST खाली आणून लोकांना आपण काहीतरी राहत देऊ, त्यांना मदत करू, त्यावेळेला काँग्रेसच्या सरकारांनी ते सगळं अडकवून ठेवलं याच्यामध्ये GST काउन्सिलमध्ये, त्याला मान्यता दिली नाही. आता काय झालं? अगदी. या निमित्तानं आपण आर्थिक मुद्द्यांवर पटकन चर्चा करूयात मिलिंद मुरुगकर यांच्याशी. मिलिंदराव, GSTचा जो मुद्दा आता उपस्थित झालाय तो नक्की कशा अर्थाने घ्यायचा आहे? कारण GSTवर आक्षेप काँग्रेसचे खुलेआम आहेत. एका बाजूला GST पूर्णपणे मिटवणं असं त्यांची भूमिका असते, आता नवीन भूमिका आपण ऐकलेली आहे. दुसरा मुद्दा, आपण यापूर्वी 72,000 गरिबांच्या फायद्याच्या योजनेचा केला, पण त्याचबरोबर देशद्रोहासारखी एक योजना, म्हणजे माफ करा, देशद्रोहाच्या कलमाला हटवण्याची एक घोषणा या कागदपत्रांमध्ये दिसतीये. माझा प्रश्न आता असा आहे की देशाच्या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय आणि ते आर्थिक पातळीवर घेतले जात असताना अशा प्रकारचे भावनिक मुद्दे जाहीरनाम्यात असावेत का? नाही, माझं असं म्हणणं आहे की ही जी चर्चा याच्यामुळे होईल ती आर्थिक प्रश्नावर झाली पाहिजे आणि विकास हा एकमेव मुद्दा असला पाहिजे. GSTच्या संदर्भात मला जे समजतं ते असं की सर्व पक्षांच्या समर्थनानेच GST झाला, पण GSTबद्दलचे आक्षेप हे वेगवेगळे रेट्स आहेत हा आहे. आणि म्हणजे मला असं वाटत नाही की काँग्रेस GST काढेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यामध्ये सुसूत्रता आणेल, एकच रेट असेल असं त्यांचं म्हणणं आहे असं मला वाटतं. GSTला पूर्ण काढून टाकणं असं कोणीच म्हणणार नाही, कारण प्रत्येकाचीच इच्छा, GSTची सुरुवातच त्यांच्या काळात झालेली होती. मला असं वाटत नाही. दुसरं असं माझं मत आहे की मी त्यातला तज्ज्ञ नाही, पण जगामध्ये ज्या कोणत्या लोकशाही राष्ट्र आहेत त्या कोणत्याही लोकशाही राष्ट्रांमध्ये, मग ब्रिटन असेल, जर्मनी असेल, स्वीडन असेल, निश्चितपणेच सेडिशन लॉ कुठेच नाही आहे. त्यामुळे सेडिशन लॉ हा महाजन म्हणाले तसा हा ब्रिटिशकालीन कायदा आहे. आपल्याच देशातल्या लोकांना देशद्रोह म्हणणं हे न पटणारी गोष्ट आहे. त्याच्यात फार त्याचे गैरवापर होऊ शकतात. त्यामुळे लोकशाहीवादी देशामध्ये कारण इतर अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला अगदी मिलिंद मुरुगकर, वेळेच्या मर्यादेपोटी मला आपल्याला थांबवावं लागतंय, माफ करा त्याच्यासाठी. माधव भंडारी, शेवटची 30 सेकंद आहेत, मी त्या पुढे आपल्याला वेळ नाही देऊ शकणार, कृपया मर्यादित स्वरूपात बोला. आम्ही GST रद्द करू हे राहुल गांधींचं वाक्य आहे. आम्ही GST रद्द करू हे राहुल गांधींचं वाक्य आहे आणि त्याला 8 दिवस सुद्धा झालेले नाहीत. अगदी बिलकुल नाही. अगदी थोडक्यात रत्नाकर महाजनांच्या लेखी असं कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये. वेळेच्या मर्यादेपोटी आपल्याला थांबावं लागतंय. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. जाता जाता, जाहीरनामा म्हणजे एखादा पक्ष कुठल्या दिशेनं वाटचाल करणार आहे हे दाखवणारा एक मार्गदर्शक दस्तावेज असतो. आता काँग्रेसचा जाहीरनामा आला आहे, थोड्या दिवसांनी भाजपचाही जाहीरनामा येईल. पंतप्रधान आपल्या 5 वर्षांच्या कामगिरीचं प्रगती पुस्तकही सादर करतील अशी अपेक्षा बाळगूया. अर्थात प्रत्येक पक्षानं आपल्याला काय दिलं याची जाणीव सर्वसामान्य मतदारांना आपल्या रोजच्या जगण्यातून येत असतेच. त्यामुळं
मतदान करताना मतदार त्यानुसार योग्य ते निर्णय घेतीलच. शेवटी लोकशाहीत महत्त्वाचा असतो तो मतदार. त्यामुळे मतदार कुणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.